अगदीच या ठिकाणी पहिला धक्का बसेल टीम लवजी टीमला भावीच्या स्वरूपामध्ये वैयक्तिक स्वतःचं खातं देखील खोललं नाही या आणि पहिला धक्का या ठिकाणी बसला लवजी टीमला 43 धावांच्या या ठिकाणी पाठलाग करायचे कंपल्सरी चेसिंग ॲज फॉरचा नियम आहे आणि निश्चितच या ठिकाणी जर विचार केला तर पहिला धक्का बसतो पहिल्याच बॉलवरती खूप चांगली गोलंदाजी केली जाते लेग स्टंपवरती चेंडू होता अगदीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची लिडिंग येत लागली आणि चेंडू जवळपास विकेट किपरच्या स्वेल क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि इथे पहिला धक्का बसला टीम लवजीला आणि बॅटर त्यानंतर विक्रांत तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंगाला मोठा फटका शॉट लाईन चेंडू फुल केलाय फुल झालाय सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू येतो 6 धावांसाठी षटकार अगदी डीजे मास्टर थोडेसे सुस्तावले होते चौकार षटकार गेल की 2 वाजवायचे विकेट गेल की 2 मात्र वाजवायची कारण डीजे शिवाय मजा नाही अगदीच थोडंसं शांत वातावरण वाटतंय थोडंसं गरम करण्याचं काम डीजे मास्टर यांनी केलं तर नक्कीच एक सामना पाहण्यास मजा येईल अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय षटकार टोकले षटकारनं संघाचं खातं ओपन केलंय टीमचं खातं ओपन केलंय वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलंय विक्रांतनं नावाला साजेशी केली इथे केली जाते टीम लवजीसाठी इथे मात्र चांगला फटका फ्रंट फुटवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय जबरदस्त स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार चेंडूवरती विकेट झाली त्यानंतर विक्रांतनं जसं मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवला अगदीच खेळपट्टीवरती पहिल्या चेंडूवरती जणू काही जबरदस्त स्ट्रोक केला अगदीच आपण पाहिलं तर षटकार टोकला आणि त्यानंतर जर का आपण विचार केला तर चौकार टोकला तिसऱ्या चेंडूवरती एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 10 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आले तर 10 वैयक्तिक 2 चेंडूचे सामने केले विक्रांतनं धावा आले धावफलकावर आतापर्यंत 10 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पण त्याच्या अगदी डाव्या साईडनं तयार झालाय 3-4 पावलांचा रन घेऊन मुजीब इथे मात्र खूप चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू फसवा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय इथे चेंडू आलाय अगदीच्या ठिकाणी हा चेंडू आलाय डॉट बॉलची सांगता झाल्या डॉट बॉलची समाप्ती झाली टीमची टोटल मात्र इथे सिरावले 10 अंकावरती 43चा पाठलाग करायचा इथे मोठा फटका जबरदस्त स्ट्रोक मास्टर स्ट्रोक चेंडू जाईल अगदीच काव कॉर्नर रिजनला शेवटची अंतिम मॅच अंतिम सामना या ठिकाणी रंगेल मोहपाडा विपक्ष इनगाव दोन्ही संघ नायकांना विनंती करून की आपण टॉस साठी या अगदीच दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करून की येत असताना आपला प्रवेश देखील निश्चित करायचा कारण सामना चालू होण्याच्या अगोदर आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करायचा दोन्ही टीमच्या कर्णधारांना सूचना करतोय लगेच आपण टॉस साठी यायचे कोणतेही वेळ आपण या ठिकाणी अतिरिक्त घ्यायचं नाही या एका षटकाचा खेळ समाप्त झालाय स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडली जातात एकंदरीत 22 धावा काय जबरदस्त फलंदाजी
विक्रमच्या बॅट मधून आपण पाहिले 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक 5 चेंडू मागे त्याने 22 धावांची खेळी साकारल्या. यावेळी सांघिक पडतील दुसरा तर वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. तावेश षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय. पुढे एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सध्याच्याकडे तयार राहा. इथून मात्र आता आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवावी लागेल. पंचांकडे जोरदार अपील. पंच सांगतायत की चेंडू थोडासा अतिरिक्त उचली घेणार आहे आणि इथून मात्र येईल हा डॉट बॉल. अगदी डॉट बॉलची मात्र इथे समाप्त झाली. असेच काही चेंडूंची गरज. पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावा कुठून काढल्या. 43चा पाठलाग करायचा. आता 18 मध्ये बनवायच्या होत्या तर मात्र 21 परंतु आता बनवायच्या त्या 17 मध्ये 21 धाव्यांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू इथून महत्वाचा असणार आहे टीम लवजीसाठी देखील आणि प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल टीम हॉलसाठी देखील. बॉलिंग ट्रॅक वरती पुढील चेंडू. इथे दुधारी तलवार उभारली होती. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. या चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. ताबीजच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानच्या आतमध्ये देत असताना 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी देत असताना गोलंदाज आपण पाहतोय. ताबेश अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र स्लोअर होते त्या चेंडू. इथे झेलची संधी होती. संधी हुकली आणि अगदीच या ठिकाणी सिंगल मात्र प्राप्त झाले. प्रयत्न करायला हरकत नव्हती. प्रयत्न केला असता तर नक्कीच या ठिकाणी यश मात्र नक्कीच मिळालं असतं. परंतु इथे जीवदान दिलं खऱ्या अर्थानं फलंदाजाला आणि नवनाथला जीवदान मिळालं. सिंगल मिळालं. सिंगल टीमची टोटल धावसंख्या 22 अंकावरती. सॉरी 23 अंकावरती. 23 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 1.3 चेंडूचा खेळ संपला. पहिले 2 चेंडू आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी फ्रंट फूट वरती पाहायला मिळाले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळाल्या. एक स्लोअर गतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र झेलची देखील संधी होती परंतु ती गमावल्या. त्यानंतर ताबेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. समोर फलंदाज पुन्हा एकदा विक्रांत. यावेळेस बॅटची लेनिंग आहे. चेंडू येतो स्क्वेअर लेग च्या दिशेनं. 2 क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली थांबतायत परंतु थोडीशी मिस फील्ड फ्रॉम उलिक मात्र नक्कीच या ठिकाणी झाल्या. तत्पूर्वी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्यात 2 आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या अंकित केली जाईल 25 अंकावरती. प्रत्येक धाव महत्वाची असणारे इथून विजयासाठी जर आपण पाहिले ना तर प्रत्येक धाव महत्वाची असणारे दोन्ही टीमसाठी. 25 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. 43चा पाठलाग करायचे. बनवायचे ते मात्र आता 18 बॉल शिल्लक आहेत. जवळपास जर आपण विचार केला तर 14 मध्ये बनवायचे ते 18. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका. काय जबरदस्त स्ट्रोक. जोरदार फटका दिला आणि इथून चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय षटकार. ताबेश काय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू आणि चेंडू जाईल. खडे स्ट्रोक खेळत असताना बिग शॉट खेळत असताना चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येतोय 6 धावांसाठी षटकार. विजयाची समीपेहून टेपले टीम लवजी. जबरदस्त काटेकी टक्कर. जबरदस्त सामना. परंतु सामना आता खऱ्या अर्थाने खुल्ला झालाय टीम लवजीसाठी. एकतर्फी मॅच होत असताना परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळून होत नाही ना तोपर्यंत विजय कोणाच्या बाजून झुकेल हे मात्र सांगणे कठीण आहे. अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला लवजी बनाम हाल. एक जबरदस्त टफ फाईट होईल असं वाटत होतं परंतु सामना एकतर्फी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अशरफ. बॉलिंग ट्रॅक वरती नवण्यासाठी फुल बॉल हलक्या तुम्ही चेंडूला खेळलाय. जवळपास
एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिले सिंगल प्राप्त झाले. डबलचा प्रयत्न, इथून रन्स ओव्हर थ्रो. अतिशय खराब कामगिरी इथे हर टीमच्या माध्यमातून. खराब फिल्डिंग, खराब बॉलिंग. निश्चितच रन्स मिळतील इथून 3 आणि 3 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 40 अंकावरती. सामना एकतर्फी खुला झाला. 11 चेंडू आणि फक्त विजयासाठी गरज असणार ती 3 धावांची. एकतर्फी सामना खुला झाला लवजी टीम साठी. जबरदस्त सामना असं वाटत होता. सामना थोडासा डोजेट जाईल लवजी टीमला, परंतु जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. जी धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे हल टीम, ती गोलंदाजी मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली नाही हल टीम कडनं. आणि इथे एकतर्फी सामना जिंकतोय लवजी टीमच्या बाजूने. इथे क्लीन बॉल, दांडी गोल. काही गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. अगदीच घुटना टेक फटका खेळायचा होता, दांडी गोल झाले.